नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहत असलेल्या वास्तूवरूनच आपल्या लक्षात आलंच असेल की आज आपण आलो आहोत समृद्धी महामार्गावर। ऑफिशियली डेट घोषित झाली 5 जून 2025। समृद्धी महामार्गाच्या रखडलेल्या म्हणजेच आमने ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख फिक्स झाली आहे। म्हणजेच हा महामार्ग उद्या सर्वांसाठी खुला होणार आहे आणि म्हणून महामार्ग लोकार्पण सोहळा होण्याच्या आधी पूर्वसंध्येला आपण या कामांचा आढावा घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत मुंबई साइड कनेक्टिव्हिटी। तर चला पटापट सुरू करूयात आजचा व्हिडिओ। समोर दिसणारा हा आमने इंटरचेंजच्या पुढे असणारा टोलबूथ पॉइंट आहे। समृद्धी महामार्गाच्या वेगवान प्रवासाला येथूनच सुरुवात होणार आहे। तो थेट अगदी नॉनस्टॉप आपण नागपूरपर्यंत प्रवास करू शकतो। वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून अगदी प्रशस्त जागेवर रुबाबदारपणे टोलबूथ बांधलेला आहे। उद्या लोकार्पण सोहळा असल्यामुळे येथील राहिलेल्या कामांवर एक शेवटचा हात फिरवून बूथवरील यंत्रे तपासणी सध्या सुरू आहे। लोकार्पण सोहळा इगतपुरी या ठिकाणी असल्यामुळे टोलबूथवर सजावट बघायला मिळत नाही। मात्र लोकार्पणानंतर उद्घाटक व आमंत्रित पाहुणे येथून प्रवास करतील हे मात्र नक्की। आज आपण टोलबूथकडून मुंबईच्या दिशेने उलटा प्रवास करणार आहोत, कारण इगतपुरी ते आमने या दरम्यानच्या मार्गिकेचे 100% काम पूर्ण झाले। परंतु या आधीचा आपला प्रवास कसा व कुठून होणार आहे याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत। टोलबूथ पॉइंटच्या मागे 3 किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंज पॉइंट आहे। येथे JNPT कॉरिडॉर म्हणजेच मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे व समृद्धी महामार्ग एकमेकांना इंटरचेंज होतात। मित्रांनो, सध्या आपण आलेलो आहोत आमने इंटरचेंज या ठिकाणी। पाऊस पडतोय, हलक्या हलक्या सरी बरसत आहेत, कधी मधून खूप पाऊस येतोय, त्याच्यामुळे ड्रोन शॉट्स आपण घेऊ शकलो नाहीत। पण इथे आल्यानंतर खूप भारी वाटतंय आणि हे मोकळे मोकळे वाटणारे रस्ते उद्यापासून भरधाव वेगाने इथून रहदारी व्हायला सुरुवात होईल। हा कनेक्टर आहे, खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्गाला सुरुवात होते ती ह्याच ठिकाणून। तो जो वक्राकार एक लेन गेलेली आहे ती लेन मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ती लेन आपल्याला वापरता येईल। तर हा फ्लायओव्हर नागपूरकडून मुंबईकडे येण्यासाठी या फ्लायओव्हरचा वापर करावा लागेल। समृद्धी महामार्गाला खऱ्या अर्थाने सुरुवात ही याच इंटरचेंजपासून होते। अगदी मोठ्या जागेवर हा इंटरचेंज येथे विकसित केलेला आहे, कारण वाहनांच्या वेगावर जराही परिणाम होऊ न देता हायवे बदलता यावा यासाठीच हे तंत्र येथे वापरलेले आहे। परंतु येथे या 2 हायवे व्यतिरिक्त दुसरी कुठलीच कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली नाही। म्हणजेच आता आपल्याला येथून समृद्धी महामार्गाला लागण्यासाठी प्रवेश करता येणार नाही। त्यासाठी 3 किलोमीटर मागे वडपेट टेकडीजवळ आपल्याला जावे लागेल। मित्रांनो, सध्या आपण पोहोचलो आहोत वडपेट टेकडीजवळ आणि इथूनच खऱ्या अर्थाने एंट्री ही समृद्धी महामार्गाला होणार आहे। माझ्या पाठीमागे ही कामांची लगबग जी सुरू आहे ही कामांची लगबग उद्याच्या कार्यक्रमासाठीच आहे। इथून उद्या ओपनिंग होणार आहे आणि लोकार्पणानंतर हा मार्ग खऱ्या अर्थाने सुरू होईल आणि ही दिली जाणारी एंट्री समृद्धी महामार्गावर आपल्याला घेऊन जाणार आहे। याच भागात भविष्यात हायवे जोडणी सर्कल विकसित होत असून त्याचे अजून खूप सारे काम बाकी असल्यामुळे समृद्धी महामार्गाला एंट्री येथेच दिली गेली आहे। त्याचेच काम सध्या सुरू आहे। आधीच ब्रिजचे काम सुरू आहे, त्यात 4ही बाजूने गोडाऊन हब, त्यातून निघणारी लांबच लांब वाहने। अक्षरशः संध्याकाळी 5 नंतर येथून प्रवास करायचा म्हणजे खूप ट्रॅफिकला सामोरे जावे लागते। पडगा ते भिवंडी बायपास हे 15 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात।
त्यातच आता समृद्धी महामार्गावरील एंट्री एक्झिट पॉईंट हे इथेच दिलेले आहेत. ठाणे, भिवंडी, वडपे असा प्रवास करत आपण येथे आलात की ब्रिजच्या पुढे पहिला राईट मारला की आपण थेट समृद्धी महामार्गाला लागू शकतो. परंतु पडग्याकडून येणाऱ्या वाहनांना समृद्धी महामार्गाला लागण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागणार आहे. पूर्ण एक गोल राऊंड मारून मगच त्यांना एंट्री मिळणार आहे. सध्या जशी वाहतूक व्यवस्था आहे तसेच आपले वाहन घेऊन टेकडी क्रॉस करून यू टर्न घ्यावा लागेल. या टर्नवर संध्याकाळी एवढी ट्रॅफिक असते की खूप हाल होतात आणि हे हाल आता दुपटीने आपल्याला सहन करावे लागणार आहेत. एवढी मगजमारी करण्यापेक्षा एक लेन इथून काढली असती तर डोक्याला त्रासच राहिला नसता. आता एक विचार करा, कल्याण, सावध, आमने, सापे या मार्गे येणारे वाहन किंवा टिटवाळा, खडवली, पडगा या मार्गे येणारे वाहन हे वडपे टेकडीजवळ येईल. त्याला इथून थेट एंट्री न देता एक पूर्ण गोल राऊंड मारावा लागेल. त्यात गोडाऊनची ट्रॅफिक सापडेल. किती ड्रायव्हर वैतागेल तो. आणि त्यामुळे काही जण रॉंग वेचा वापर करतील, कारण सध्या बाजूच्या गोडाऊनमधील वाहने तशीच करतात. असे झाले तर किती गुंता वाढेल, अपघातसुद्धा मोठ्या प्रमाणावर होतील. म्हणजे समृद्धी महामार्गाचा प्रवास तर सुसाट आहे, परंतु त्या आधीची कनेक्टिव्हिटी ही अगदी कुचकामी ठरणारी आहे. शिवाय ठाणे ते भिवंडी ही ट्रॅफिक आहेच. पण काहीही असो, उद्या मात्र मार्ग खुला होणार आहे. थोड्याफार प्रमाणात का होईना, पण थोडासा दिलासा मिळणार हे मात्र नक्की.